नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एसपी प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। कोणता आजार असलेल्या लोकांनी वांगी खाऊ नये? या प्रश्नाचे पर्याय: 1 पित्त, 2 मूतखडा, 3 कर्करोग, 4 हृदयरोग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूतखडा हे योग्य उत्तर आहे। 2 आरोग्य सेट कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 भारत, 2 जपान, 3 कॅनडा, 4 अमेरिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅनडा हे योग्य उत्तर आहे। 3 सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 हॉकी, 2 क्रिकेट, 3 फुटबॉल, 4 बॅडमिंटन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बॅडमिंटन हे योग्य उत्तर आहे। 4 न्यायालयांची जंजीर कोणाद्वारे स्थापित केली जाते? या प्रश्नाचे पर्याय: 1 बाबर, 2 शहाजहान, 3 हुमायून, 4 अकबर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शहाजहान हे योग्य उत्तर आहे। भारतात कोणत्या फळाचे सर्वाधिक उत्पादन होते? या प्रश्नाचे पर्याय: 1 केळी, 2 आंबा, 3 द्राक्ष, 4 पपई। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केळी हे योग्य उत्तर आहे। 6 सर्वात श्रीमंत लोक कोणत्या देशात राहतात? या प्रश्नाचे पर्याय: 1 चीन, 2 भारत, 3 जपान, 4 अमेरिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका हे योग्य उत्तर आहे। 7 भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 मायकल, 2 हिमालय, 3 नीलगिरी, 4 अरवली। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमालय हे योग्य उत्तर आहे। हिरवी मिरची खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 लिव्हर मजबूत होते, 2 केस मजबूत होते, 3 शुद्ध रक्त होते, 4 वजन कमी होते। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शुद्ध रक्त होते हे योग्य उत्तर आहे। 9 कोणता आजार असणाऱ्या लोकांनी आळूची भाजी खाऊ नये? या प्रश्नाचे पर्याय: 1 दमा, 2 ताप, 3 कावीळ, 4 मूळव्याध। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दमा हे योग्य उत्तर आहे। 10 कोणते पीक भारतात रब्बी हंगामात घेतले जाते? या प्रश्नाचे पर्याय: 1 गहू, 2 कापूस, 3 तांदूळ, 4 ज्वारी। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।